चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शिक्षण विभागातील एका निर्णयामुळे पुन्हा खळबळ माजली आहेत आणि पुन्हा ज्या शिक्षकांची नियुक्ती अवैधपणे झालेली आहे किंवा प्रोसेसनुसार ज्यांची नियुक्ती झालेली नाही आहेत असे शिक्षक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि हे जे सर्व शिक्षक राहणार आहेत ते 2017 नंतरचे आहेत आणि 2017 नंतरचे म्हणजेच कोण तर पवित्र पोर्टल व्यतिरिक्त ज्या शिक्षकांची नियुक्ती किंवा निवड हे थेटपणे झालेली आहे अशा शिक्षकांची आता चौकशी होणार आहे, त्यांच्या कागदपत्रांची चौकशी होणार आहे। 22 जून 2017 पासून ऑनलाईन पद्धतीने शिक्षक भरती होत होती, त्याला ज्या प्रणालीचं नाव आहे त्याला पवित्र पोर्टल असं संबोधलं जात होतं आणि हे जे पवित्र पोर्टल आहेत, नाव पवित्र दिलेलं आहे परंतु अपवित्रपणे ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत अशा शिक्षकांच्या आता चौकशा किंवा त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आता होणार आहेत। यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिला होता, निर्देश दिला होता आणि तो निर्देश दिल्यानंतर आता राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने त्या संदर्भातील एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये 22 जून 2017 नंतर ज्या ज्या शाळांनी पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त थेट नियुक्ती केली आहेत अशा सर्व अपवित्र शिक्षक भरतीला लगाम लावण्यासाठी त्यांची चौकशी करण्यात येणार आहेत असा तो GR आहे। आणि यामध्ये शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक विभागीय स्तरावर विभागीय उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची एक समिती गठीत करणार आहेत आणि या समितीला 15 मे पर्यंत त्यांचा अहवाल द्यावा लागणार आहे शासनाकडे आणि यामध्ये कशाची चौकशी होईल तर त्यांच्या सध्याच्या वेतनाची चौकशी होईल। त्याच पद्धतीने ही जी नियुक्ती झालेली आहेत हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहेत का, त्या संदर्भामध्ये त्यांचे डॉक्युमेंट काय आहेत, शालार्थ ID त्यांनी कशा पद्धतीने घेतलेले आहेत, सध्याची वेतनाची त्यांची स्थिती काय आहे, या सर्वांवर त्यांचा अभ्यास करून ही समिती 15 मे पर्यंत त्यांना अहवाल पाठवायचा आहे शालेय शिक्षण विभागाला। सोबतच म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये पवित्र पोर्टल व्यतिरिक्त थेट भरती शाळांनी केली कशी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। यामध्ये असं सांगितलं जात होतं की अनेक शाळांनी काही कारणं पुढे केलेत आणि त्यामध्ये काही कारणं जी पुढे केलेत त्यामध्ये ID मिळत नसणे किंवा मान्यता मिळण्यास काहीतरी विलंब होत असणे अशा पद्धतीचे काही कारण देण्यात आले। त्याच पद्धतीने त्यांनी अशा पद्धतीची भरती करताना पेपरमध्ये जाहिरात देखील दिलेली नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती आहे आणि अशा पद्धतीची जी मग अपवित्रपणे शिक्षकांची भरती झालेली आहे अशा भरतीवर गंडांतर येण्याची आता शक्यता आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाची मोठी गोष्ट जी आहे की ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात येत आहेत या अध्यक्षांनाच थेट भरती करताना किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना त्यांच्याकडूनच मान्यता घ्यावी लागते, त्याच्याशिवाय त्या ठिकाणच्या भरत्या होत नाहीत। आणि असं असताना जर का त्यांच्याकडूनच चौकशी करण्यात येत असेल तर याची निरपेक्षपणे चौकशी होणार का, यामध्ये ज्या पद्धतीने शिक्षक भरती झाली आणि त्यामध्ये घोटाळा, शालार्थ IDचा घोटाळा आणि वेगवेगळ्या स्थानिक पातळीवर ज्या ज्या चौकशा समित्या नेमण्यात आल्या यामध्ये ज्यांनी मान्यता दिल्या त्यांनीच चौकशा केल्या आणि त्यांनीच निर्दोष मुक्तता सर्व लोकांची अहवालामध्ये केली होती। असे जर का अहवाल आता देखील बनले तर आश्चर्य वाटू नये, कारण ज्यांनी मान्यता दिलेल्या आहेत तेच लोक समितीमध्ये अध्यक्ष पदावर आहेत, त्यांचेच लोक या ठिकाणी सदस्य म्हणून राहणार आहेत। त्यामुळे यामध्ये खरोखर हे जे पवित्र पोर्टल आहे हे पवित्रच राहणार का, की ज्या पद्धतीने अपवित्रपणे शिक्षकांच्या भरत्या झालेल्या आहेत त्याच पद्धतीने अपवित्रपणे ज्याची चौकशी होऊन त्याचा अहवाल जाईल हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण अशा पद्धतीच्या ज्या भरत्या आहेत या 2017 नाही तर अगोदरपासून सुरू आहेत थेट भरत्या, त्यानंतर जी पवित्र पोर्टल प्रणाली सुरू केली यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहेत। यामध्ये ज्या भरत्या प्रॉपरपणे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्यामध्ये देखील घोळ होतो आणि हा घोळ कशा पद्धतीने होतो हे देखील शिक्षण क्षेत्रातल्या जाणकार किंवा त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती आहेत। त्या संदर्भातील काही माहिती आमच्यापर्यंत देखील आहेत, काही
पुरावे देखील आमच्यापर्यंत आम्ही ते देखील तुमच्यापर्यंत उघड करू की फक्त थेट भरती नाही तर पवित्र पोर्टलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असतो. अशा पद्धतीची देखील माहिती आहे. त्यामुळे आता 15 मे पर्यंतची त्यांनी डेडलाईन दिलेली आहे. 15 मे पर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. बघूया या अहवालामध्ये काय येते आणि आम्ही या प्रकरणावर बारीकपणे लक्ष ठेवून आहोत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.